माझं लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं. आमच्या घरात माझे सासू सासरे, नवरा, माझा लहान दीर आणि मी एवढी माणसं राहत होतो. नणंद होती, पण तिचंही लग्न झालं होतं. माझा नवरा एका कंपनीत कामाला होता आणि दीर बँकेत कामाला होता. दोघेही भाऊ अगदी स्वभावाने विरुद्ध होते. माझा नवरा चिडका होता. कोणत्याही गोष्टीवर पटकन चिडायचा. खूपदा माझ्यावर कधी रुमाल राहिला, कधी भाजी आवडीची नाही, अशा छोट्या छोट्या कारणावरून चिडायचा. तरीही मी प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात नेऊन द्यायची. पण कधी कधी कामाच्या गडबडीत काही चूक झाली की मला हमखास बोलणं खावं लागायचं. आणि माझा दीर खूपच शांत, संयमी, हसरा होता. लग्न करून या घरात आल्यापासून माझी आणि त्यांची छान गट्टी जमली होती. कधी कधी तो मला म्हणायचा, वहिनी तू का म्हणून दादाशी लग्न केलंस? तो तुला किती त्रास देतो. मला जर तुझ्यासारखी शांत सुशील बायको मिळाली तर मी तिला कायम पलंगावरच ठेवेन. पण दादा बघ ना तुझ्याशी कसा वागतो. मग मी हसून म्हणायचे, बघू बघू, आता घोडा आणि मैदान काही लांब नाही. माझे सासू सासरेही खूप प्रेमळ होते. ते माझ्यावर खूप माया करायचे. आणि माझा दीर तर लहान भाऊच होता माझा. या राखी पौर्णिमेला माझ्याकडून राखी बांधून घेतली त्यांनी. मी उदास होते, कारण मी एकुलती एक मुलगी होती माझ्या आईबाबांची. मला ना भाऊ ना बहीण. मग राखी कोणाला बांधू? माझी नणंद आली होती त्या दोघांना राखी बांधायला. ते दोघे भाऊ गिफ्टवरून तिची चेष्टा करत होते आणि ती लटक्या रागात आईकडे तक्रार करत होती. पण त्यात खूप प्रेम होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी खुश होते, पण आतल्या आत थोडी नाराज होते. आणि माझ्याकडे बघून माझ्या दीराने ओळखले आणि म्हणाला, वहिनी आजपासून मी तुझा भाऊ आहे. पुन्हा कधी भाऊ नाही म्हणून रडायचं नाही. बांध मला राखी. आणि मी आनंदाने त्याला राखी बांधली. आणि ते माझ्या नवऱ्याला म्हणाले, यापुढे जर तू वहिनीला त्रास दिलास तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. कारण या घरात आता तिचा भाऊ आहे तिच्या पाठीमागे, ती एकटी नाही. आणि माझ्या नवऱ्याने सुद्धा घाबरण्याचं नाटक करत, होय मेहुणे साहेब असं म्हणून त्यांची चेष्टा केली. माझा दीर खूप सज्जन माणूस होता. कधीही कोणत्याही गोष्टीवर चिडत नव्हते ते. हट्ट तर कधीच नव्हते करत. एक दिवशी भाऊजी संध्याकाळी घरी आले आणि माझ्यासाठी कॉफी कर म्हणाले. ते बागेत बसले होते. मी कॉफी करून घेऊन गेले तर ते कोणाशी तरी फोनवर बोलत होते. ते खूप डिस्टर्ब दिसत होते. माझं ऐक ना, मला थोडा वेळ दे, मी बोलतो घरच्यांशी, असं काहीसं पुटसटचं मला ऐकू येत होतं. मला पाहून फोन ठेवून दिला. मला बहुतेक वाटत होतं की कोणीतरी मुलगी असावी, पण मी काही विचारलं नाही. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की मला असं वाटतं भाऊजींच्या आयुष्यात कोणीतरी मुलगी आहे. ते तिच्यावर प्रेम करतात. तुला तो काही म्हणाला का? नाही. मग नको ते अंदाज लावू नका. मी त्यांना म्हणाले की तुम्ही तरी बोला त्यांच्याशी. काय गरज आहे? त्याला जेव्हा सांगायचं असेल तेव्हा तो सांगेल. दुसऱ्याच्या गोष्टीत ना खुपसू नको. मग मीही विषय सोडून दिला. असेच काही दिवस गेले. त्यांच्या खिशात मला 2 सिनेमाची तिकिटे सापडली आणि हॉटेलचे बिल खूप जास्त होतं. ते पाहून तर मी हादरलीच. आता ते सारखे कामाव्यतिरिक्त घराच्या बाहेर जात होते. बाहेरचं जेवण करून यायचे. खुश दिसायचे. घरात पैसे कमी द्यायचे. त्यांचा बाहेरचा खर्च वाढला होता, पण फारसे कोणी लक्ष देत नव्हतं. काही महिने उलटले आणि माझे सासू सासरे गावी गेले होते. घरी आम्ही तिघे होतो. माझा नवराही आज उशिरा घरी येणार असा फोन आला होता त्यांचा. मी नेहमीप्रमाणे देवाला सांजवात लावून स्वयंपाक करून माझ्या बेडरूममध्ये पुस्तक वाचत बसली होती. पण डोक्यात भाऊजींचे विचार होते. त्यांचं काय चाललं आहे हे कोणालाच माहीत नाही. आज तर मला त्यांच्या खिशात मॉलमध्ये शॉपिंग केलेल्या बिल सापडले होते आणि सोनाराची पावतीही. भाऊजींनी एक लेडीज रिंग खरेदी केली होती. त्यांचं जर कोणा मुलीवर प्रेम असेल तर त्यांनी घरच्यांशी बोलून लग्न केलं पाहिजे. ते जे करत होते ते चुकीचं होतं. आणि आज भाऊजींशी या विषयावर बोलायचं असं मी ठरवलं होतं. कारण आज असंही आम्ही दोघेच घरी असणार होतो. आमच्या रूम शेजारीच दीराची रूम होती आणि मला त्यांनी दरवाजा उघडला हे कळलं. नेहमी ते आले की आई आलो गं, वहिनी आलो गं अशा हाका मारायचे. पण ते आज काहीच न बोलता रूममध्ये गेले. मी पुस्तक बाजूला ठेवलं आणि हाक मारत म्हणाले, भाऊजी आज आपण दोघंच आहोत जेवायला. मी जेवण गरम करते, फ्रेश होऊन खाली या. आणि मी खाली गेले. बराच वेळ झाला तरी ते आले नाहीत. मग मीच विचार केला आणि वर गेले. त्यांच्या रूमचा दरवाजा उघडाच होता आणि समोर मी जे काही पाहिलं त्यानं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. भाऊजींच्या हातात
खूप साऱ्या झोपेच्या गोळ्या होत्या आणि ते त्या सर्व गोळ्या खाणार होते. म्हणजे ते आत्महत्या करणार होते. त्यांचा चेहरा रडून रडून सुजला होता. मला काय करावे ते सुचेना. घरी तर कोणीच नव्हते आणि ते त्या गोळ्या खाणार इतक्या जाऊन मी त्यांचा हात पकडला. ते माझ्या हातातून हात सोडवत होते. भाऊजी, असं नका करू, मी पाया पडते तुमच्या. हात सोडा भाऊजी, प्लीज. हे पाप आहे. तुम्ही तुमच्या बहिणीचं नाही का ऐकणार? मी तुम्हाला राखी बांधली आहे ना. तुम्ही मला बहीण म्हणता ना. माझं ऐका, आपण बसून बोलू. काय झालं आहे ते मला सांगा. नाही वहिनी, मला जगायचं नाही, मला मरू दे. नको अडूस मला. ते ऐकतच नव्हते. मग मी चिडून त्यांच्या कानाखाली मारली आणि ते भानावर आले. सर्व गोळ्या त्यांच्या हातातून खाली पडल्या. मग मी माझ्या नवऱ्याला फोन केला. तेही पटकन घरी आले. भाऊजी, आत्महत्याचा विचार करणे इतकं काय झालं होतं, असं मी त्यांना विचारलं. ते रडतच म्हणाले, माझं एका मुलीवर प्रेम होतं. 1 वर्ष झालं आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये होतो. पण मागच्या काही दिवसांपासून ती मला भेटत नव्हती. मला टाळत होती. ती मला सतत म्हणायची की तू माझ्या नावावर मुंबईमध्ये एक फ्लॅट विकत घे. लग्न झाल्यावर आपण दोघं तिथंच राहायचं. मी तिला म्हणत होतो की लग्न झाल्यावर आपण सर्वजण एकाच घरात राहायचं. माझं कुटुंब खूप छान आहे. पण तिला एकत्र कुटुंबात राहायचं नव्हतं. ती ऐकतच नव्हती. माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुला हे करावंच लागेल असं म्हणायची. मग मी तिला शॉपिंग करायला न्यायचो. महागडे कपडे, हॉटेलमध्ये खायला घालायचो. मागे तर एकदा मी तिला सोन्याची रिंगसुद्धा खरेदी करून दिली. पण तरीही ती नाखुश होती, कारण तिला डायमंड रिंग हवी होती. मी तिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो. मी तिला वेळ मागत होतो, पण तिने कालच एका श्रीमंत मुलासोबत लग्न केलं. माझं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. ती माझ्या आयुष्यात नसेल तर आता जगून तरी काय उपयोग? हे ऐकून आता आम्हा दोघांनाही धक्का बसला होता. एका स्वार्थी मुलीमुळे स्वतःचे प्राण द्यायला निघालात तुम्ही? भाऊजी, तुम्ही इतके चांगले आहात की अशा 56 मुली तुम्हाला मिळतील. तिने कधी तुमच्यावर खरं प्रेम केलंच नव्हतं. खरं प्रेम कधीच पैसा, प्रतिष्ठा, सौंदर्य पाहत नाही. या सर्व गोष्टींमुळे प्रेम प्रभावित होत नाही. आम्ही कोणीच नाही का लागत तुमचे? कालची मुलगी तुमचं सर्वस्व झाली का? आम्ही सर्वजण तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्हाला जर आज काय झालं असतं तर आमचं काय झालं असतं याचा विचार नाही आला का तुमच्या डोक्यात? 1 वर्षाची ओळख असलेल्या मुलीसाठी तुम्ही जन्मदात्या आई वडील, भाऊ बहीण यांना विसरलात. आता ते ताळ्यावर आले होते. मला माफ कर वहिनी. खरंच आज मी खूप मोठी चूक करणार होतो. मग मी माझ्या रूममध्ये आली. माझा नवरा हाताची घडी घालून माझ्याकडे एकटक बघत होता. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अभिमान दिसत होता. ते मला म्हणाले, माफ कर. मी तुझं ऐकून त्याच्याशी बोललो असतो तर आजही वेळ आली नसती. पण आता तुझ्यासाठी जाऊ शोधण्याची जबाबदारी तुझीच. मी माझ्या दिरासाठी माझी मावस बहिणीचं स्थळ सुचवलं. ती खूप सुंदर आणि सुशील आहे. आता ते सुखाने संसार करत आहेत. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.